मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट वर तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे मोकळ। जर नाव माहिती नसेल तर याला तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये तांदूळ आणि ओल्या खोबऱ्याचं केक सुद्धा म्हणू शकता। ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि ही रेसिपी मी ऑलरेडी सिंपली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे, पण ती रेसिपी हिंदीमध्ये आहे। तर आज मी तुम्हाला मराठीमध्ये ही रेसिपी दाखवते आहे, पण याच्यामध्ये सुद्धा मी जरासा ट्विस्ट दिलेला आहे, थोडंसं आणखीन चविष्ट बनवायचा प्रयत्न केलेला आहे, कारण याच्यामध्ये मी घातलेला आहे चॉकलेट फ्लेवर। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे नवीन रेसिपीचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील। तर मोकळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ। मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 200 ग्रॅम। तुम्ही कुठचाही प्रकारचा बासमती तांदूळ घेऊ शकता, असं पर्टिक्युलर ब्रँडचं मी नाव घेत नाही आहे। आता हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये 2-3 वेळा आणि धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्या आणि फॅन खाली वाळवत ठेवा साधारण तासभरासाठी। तासभर झाल्यानंतर आता आपण भाजून घेऊया। तर त्याच्यासाठी पॅन गरम करा। पॅनमध्ये आपण तांदूळ मंद आचेवर भाजून घेऊया साधारण गुलाबी रंग येईपर्यंत, पण मंद आचेवर गॅस फास्ट ठेवू नका, ते लगेच करपतील। तर विस्तव कमी ठेवा आणि असा कलर आल्यानंतर म्हणजे साधारण गुलाबी कलर आल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा। साधारण 3 ते 4 मिनिटच लागतात, जास्त वेळ लागत नाही। गॅस स्विच ऑफ केल्यानंतर थोडा वेळ त्याला गार होऊ द्या आणि गार झाल्यास मिक्सरमध्ये बारीक कणी करून घ्या। जर तुम्हाला कणी जाडसर हवी असेल तुम्ही हाताने किंवा लाटण्याने सुद्धा चुरून घेऊ शकता, पण आपल्याला बारीक हवी आहे म्हणून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या। दुसरं मेन साहित्य आहे गूळ। ते मी घेतलेलं आहे 225 ग्रॅम, म्हणजे तांदळापेक्षा थोडंसं जास्ती, आणि 75 ग्रॅम आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे माप नसेल तर साधारण अर्धी वाटी तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता। जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती आपल्याला गूळ घ्यायचं आहे, तर वाटीप्रमाणे तुम्ही या प्रकारे सुद्धा माप घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तूप। तूप 3 मोठे चमचे भरून घ्यायचं आहे आपल्याला। यानंतर घ्यायचं आहे पाव छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा। ॲक्च्युअल मोकळच्या रेसिपीमध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर करत नाही, पण जसं मी सांगितलं थोडंसं मी ट्विस्ट दिलेला आहे। बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्याने केक छान फुलतो, ॲज वेल ॲज त्याचा टेस्ट तसंच इंटॅक्ट राहतो, म्हणजे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। इनफॅक्ट केकचा टेक्स्चर आणखीन चांगला होतो। यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत ड्राय बेरीज किंवा नट्स किंवा ड्रायफ्रूट्स, तुम्ही काहीही घेऊ शकता। माझ्याकडे हे ड्राय बेरीज आहे जे मी काश्मीरवरनं आणले होते म्हणून त्याचा वापर मी करते आहे, पण जर हे तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही मनुका घेऊ शकता, पिस्ता घेऊ शकता, काजू बदाम घेऊ शकता, आपल्या चॉईसवर आहे, काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोको पावडर 1.5 छोटा चमचा, कारण आपण चॉकलेट फ्लेवरसुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स, चांगला फ्लेवर येण्यासाठी। पण जर तुम्हाला व्हॅनिला एसेन्स नको हवं असेल तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता किंवा रोज वॉटरसुद्धा घालू शकता, हे आपल्या पर्सनल आवडीच्या फ्लेवरवर आहे। आता रेसिपी सुरू करूया। तर सर्वात आधी टोपामध्ये 600 ml पाणी गरम करून घ्या। 600 ml म्हणजे 200 ग्रॅम आपण तांदूळ घेतलेला आहेत, म्हणून 600 ml पाणी, म्हणजे 3 पट जास्तीचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये घाला गूळ। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपण याच्यामध्ये तांदळाची कणी घालणार आहोत, तर आधी गूळ व्यवस्थितपणे विरघळून घ्या। तुम्ही बघू शकता गूळ अर्ध्यापेक्षा जास्ती विरघळलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया ओलं खोबरं। ओलं खोबरं घातल्यानंतर हलकंसं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता आपण तूपसुद्धा घालूया। तर तूप मी घेतलेलं आहे 2.5 चमचे, तुम्ही बघू शकता कुठच्या साईजचा चमचा आहे तो, तर 2.5 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थितपणे मिक्स करा, एक चांगली उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाची कणी घालूया। तांदळाची कणी टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपला जो मिक्स आहे तो लवकर घट्ट होतोय, कारण उकळी येते त्याला। तर फक्त साधारण 1-2 मिनिटानंतरच तुम्हाला जाणवेल का घट्ट झालेला आहे। आणि जेव्हा असं घट्ट होईल त्याच्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। तिन्ही इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की आपला जो बॅटर आहे, म्हणजे जो मिक्सर आहे तो फुलतोय। तर फटाफट मिक्स करा, जास्ती वेळ घालू नका आणि त्याच्यावर झाकण देऊन 3 मिनिटं त्याला शिजवत ठेवा। फक्त 3 ते 4 मिनिटं, जास्ती वेळ ठेवू नका, नाहीतर ते घट्ट होऊन जाईल। 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढा। हे बघा
मस्त घट्ट झालेला आहे, म्हणजे व्यवस्थितपणे ते शिजलं आहे. आता याला आपल्याला बेक करायचं आहे अराउंड 45 मिनिट्स. तर सध्या गॅस स्विच ऑफ करा, म्हणजे गॅस बंद करा. आणि आता सेम जाडसर टोप घ्यायचा आहे दुसरा आपल्याला, किंवा तुम्ही ते केक टिनसुद्धा घेऊ शकता. आता याला तुपाने ग्रीस करून घ्या. जसं आपण केक टिन ग्रीस करतो तसंच याला ग्रीस करून घ्यायचं आहे. फक्त तुपाने ग्रीस करा, बटर किंवा तेल वापरायचं नाही आहे. ग्रीस झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ते मिक्सर घालूया. पण फक्त अर्धा भाग घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 50% ऑफ मिक्सर. तुम्हाला हवं असेल तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. फक्त थोडा वेळ आणखीन जास्ती शिजवा, त्याच्यामध्ये थोडंसं जास्ती पाणी घालून, किंवा या प्रकारे केकसारखं मोकळ सेट करा आणि त्याची मजा घ्या. आता 50% आपण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण नट्स किंवा ड्राय बेरीज किंवा ड्रायफ्रूट्स काहीही घालू शकता. आणि घाला 2 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स. पण मी व्हॅनिला एसेन्स तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे, ते एडिट प्रोसेसमध्ये निघून गेलेलं आहे पार्ट. पण तुम्ही आठवणीने याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घाला 2 ड्रॉप, किंवा 2 ते 3 ड्रॉप रोज वॉटर, किंवा 1.5 चमचा वेलची पूड, तुमच्यावर आहे. घातल्यानंतर या प्रकारे याला स्प्रेड करा इव्हनली. हे बघा, फर्स्ट पार्ट मस्त सेट झालेला आहे. आता दुसरा भाग घालूया याच्यावर. पण त्याच्या आधी याच्यामध्ये आपण कोको पावडर घालूया फ्लेवरसाठी, कारण आपण चॉकलेट फ्लेवरसुद्धा करणार आहोत. तर चॉकलेट म्हणजे लिक्विड चॉकलेट वापरू नका, केक खूप ओलसर होईल. म्हणून ड्राय पावडरच आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे. पावडर घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करा. आणि मिक्स केल्यानंतर वरती पसरवून घ्या, म्हणजे खालची जी लेयर आहे त्याच्यावर चॉकलेटची लेयर आपल्याला इव्हनली स्प्रेड करायची आहे. बरोबर आपण अर्धा भाग घेतलेला आहे, तर इव्हनली स्प्रेड करा. आता याच्यावर सुद्धा तुम्हाला जर नट्स ड्रायफ्रूट्स घालायचे असेल गार्निशिंगसाठी, डेकोरेशनसाठी, ते तुम्ही करू शकता. हे बघा, हे रेडी आहे. आता आपण बेक करूया. तर त्याच्यासाठी तवा गरम करा. तवा जाडसर घ्या, पातळ घेऊ नका. त्याच्यावर टोप ठेवा आणि पुन्हा त्याच्यावर एक जाडसर तवा ठेवा. हा बेकिंग प्रोसेस आहे. आणि बरोबर 40 ते 45 मिनटापर्यंत मंद आचेवर याला शिजू द्या. मोकळमध्ये तूप, गूळ, तांदूळ, खोबरं हे सगळं आहे. ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालू शकतो. खूपच हेल्दी डिश आहे मुलांसाठी खास करून. आजकालची मुलं मैद्याचा केक जास्ती करून खातात, जे शरीरासाठी चांगलं नसतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना या प्रकारे केक बनवून देऊ शकता, जे दिसायलासुद्धा केकसारखं आहे, गोडटपणासुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि शरीरासाठी लागणारे घटकसुद्धा याच्यामध्ये आहेत. तर नक्कीच मुलांना हे बनवून खायला द्या. 45 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. वाफा निघत आहेत, खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता केक व्यवस्थितपणे सेट झालेला आहे. काठसुद्धा त्याचे सुटलेले आहेत. आता थोडा वेळ गार होऊ द्या आणि गार झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करूया. तर साधारण 20 मिनिटानंतर मी याला डिमोल्ड करायला घेणार आहे. तर वरती प्लेट ठेवा, फ्लिप करा आणि हलक्या हाताने टोप काढून घ्या. फर्स्ट क्लास काय केक दिसतोय. दोघांची लेअर काही इक्वल आलेली आहे, म्हणजे खाली ब्राऊन पोर्शन आणि वरती हा गुलाबी कलर जो आलेला आहे. सुंदर, काय मस्त झालेला आहे आपला मोकळ. त्याच्यावर हे नट्स, सोने पे सुहागा. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता कापून बघूया का आरामात सुरी फिरतीये. त्याच्याने तुम्हाला अंदाज आला असेल का किती सॉफ्ट झालेला आहे आपला केक. लहानपणापासून आपण आपल्या आईच्या हातचं केक खात आलोय. आता आपण त्यांना बनवून भरूया छानसं चॉकलेट फ्लेवर मोकळ. आणि आवडल्यास कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण नक्कीच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.